मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात लांजात युवा सेनेकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। रस्त्यांची योग्य दखल घेतली नाही तर 15 ऑगस्टला बैलगाडी चिखल नांगरणी स्पर्धा घेण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला होता। मात्र 15 ऑगस्ट पर्यंत लांजा शहरातील रस्त्यांची परिस्थिती सुधारली नसल्याने युवा सेनेकडून चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोर्ले फाटा ते तहसीलदार कार्यालयाची बैलगाडी रॅली काढण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम यांनी सांगितलं। रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचं लक्ष देण्यासाठी युवा सेनेने अनोख्या पद्धतीचा अवलंब केला। या ठिकाणी आज हे असं अनोखं आंदोलन जे आपण सगळेजण बघत आहोत। खरं तर हे आंदोलन या ठिकाणी हे केवळ प्रतिकात्मक स्वरूपाचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली 15 वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे आणि सदर काम हे अतिशयपणे मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचं केवळ ठेकेदार आणि राजकीय लोकांचा हितसंबंध जपत असताना त्यांना फायद्याचं कसं पडेल याचा विचार करून होत आहे। आणि गेली 15 वर्ष या रखडलेल्या कामामुळे या इथला शेतकरी, या इथला ग्रामस्थ, या इथले वाहन चालक ज्या हाल अपेष्टा भोगतायत, त्याचबरोबर आमच्या इथले शाळेत जाणारे छोटे विद्यार्थी त्यांना चालणं देखील मुश्किल झालेलं आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीकडे हेतुपुरस्कर डोळे जाग करून केवळ ठेकेदारांची तिजोरी भरायची आणि वेळ मारून न्यायची असा प्रकार निश्चितपणे गेले कित्येक वर्ष चालू आहे। आणि म्हणून सातत्यानं या गोष्टीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे। वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत, वेळोवेळी भेटून त्यांना वस्तुस्थिती जाणीव करून दिलेली आहे।